तर आज दिवस दुसरा आहे आणि आज आम्ही महाबळेश्वरमध्येच आहोत. मस्त रेडी वगैरे झालो आता आणि आता परत निघालोत आम्ही. तर बघूया आता पुढे कुठे कुठे जातो येते आणि व्हिडिओ कंटिन्यू करा. तर आमची आता तयारी झालेली आहे, आम्ही रेडी झालोत आणि आता निघालोत आम्ही. आता कुठे चाललोय माहिती नाही. आणि बघा पर्स वगैरे माणसं इकडे थांबल्यात आधीच, 3 माणसं. आम्हाला आता निघायचं फिरायला जायला, पण ह्यांचे फोटोशूटच संपत नाही. इकडे गाडी वगैरे रेडी आहे आमची, पण फोटोशूटच संपत नाही. जायाचा सलीला सलीला जायाचा जायाचा सलीला बोल सलीला जायाचा जायाचा सलीला. वाव, एक नंबर. तर मंडळी आम्ही आता आलोत एलिफंट हेड पॉइंटला आणि इकडे एवढा मस्त नजारा आहे ना, एक नंबर. एकदम भारी व्हॅली दिसते, खूप भारी मस्त आणि वाटते सगळं. आणि ते तुम्हाला दाखवतेच मी आता. आणि इथे माझ्या मागे हे घोडे आहे, त्याच्यात फोटो काढायचे, त्याचे 200 रुपये घेतात. तुम्ही बघू शकता इकडनं एक नंबर व्हॅली दिसते. कॅमेऱ्यामध्ये कसं दिसते माहिती नाही, पण हे डोळ्याने ना एक नंबर दिसते, एकदम भारी वाटते. लिंबू सरबत आहे ना, हे लोक लागले सोडा प्यायला. तर इथे हे 2 पॉइंट आहेत, एक लॉकपीट पॉइंट आणि हत्तीचा माथा म्हणजे एलिफंट हेड पॉइंट. ते इथून जायचं आहे आम्हाला. चला मग आपण आता जाऊया बघायला. सो आम्ही आता चाललो एलिफंट हेड पॉइंट बघायला. हा बरोबर. तर आम्ही आता पुढे चाललोत आणि आता थोडं पण ऊन नाही, दुपारचा टाइम झालेला आहे, पण ऊन तर लागत, पण थकवा थोडा थोडा जाणवतो, कारण की चढण आहे. मला तर लागलाय. आणि पुढे ना आपल्याला इथे थोडी थोडी माकडं दिसणार आहेत. ती नाही, हा हे एकच माकड. मम्मी ते आलं माझ्या जवळ. हा आपल्या हातात खाऊ होती ना, तेव्हा ते आलं धावत. कशी गरकन फिरली. चल बाय बाय. आता आम्हाला लॉकवीड काहीतरी हा असा नावाचा पॉइंट लागलेला आहे. तर तिथे आलो, बघूया आता तिकडे काय आहे. आणि इथे कसं महाबळेश्वरला आहे म्हणजे पूर्ण आपल्याला डोंगरच डोंगर बघायला भेटणार आहेत. काय ते डोंगर, काय ते दरी सगळं ओके मध्ये आहे.
सो इथे एक असा हा स्तंभ लावलेला आहे. इथे एक नोटीस लावलेली आहे, इथे प्लास्टिकचा वापर टाळायचा. पहिला फोटो काढ कसला इथून असा असा तो फोटो काढ फक्त इकडून रस्ता आहे, फेस आहे मी तुला दाखव. हा इकडे आहे तो एलिफंट हेड पॉइंट. इथनं नाही व्यवस्थित दिसत, पण नक्की एलिफंट हेड आहे असं दिसत नाही ना इथून. इथून मला ना त्याचा काहीतरी शेप वेगळा दिसतो. हा नवीन आला असेल मला वाटतं. Shadows creeping round the block at night. Deep bass bang feels just right. Strong vibes इकडे rolling. फोटोशूट चालू आहे. इथे बघ ना, इथे काय आहे? व्हिडिओ नाही, फोटो हे नाही थोडं मागे अजून थोडं मागे हात वर घे. नाही हे नाही पडत, बस नाही होत. मागे थोडं त्याच्यापेक्षा रिअल जम्प मारून ना कॅच घ्यायला पाहिजे होतं. 1 2 3 हो मग. आम्ही पण जरासा फोटो बिटो काढतो. चले मग 80 मिनिटं आमच्यासोबत विहा पण आहे आणि मस्त विहा पण व्यवस्थित राहिलंय. माझा इथे मी मस्त घेतलेले आहे कैरी, भारी लागते. पण जाम शेवडागत लागलेली आहे. मग नका ना खाऊ. 2 नंबरची उंची कनडते. तो टॉवर काय आहे तो? So, आता आम्ही आलोत मॅप्रो मध्ये आणि इकडे मस्त खूप गर्दी आहे आणि खूप सारे गेम वगैरे आहेत. तर बघूया आता आपण पुढे. जस्ट आम्ही एंट्री केलेली आहे. इथे गेम आहे आणि खूप भारी भारी टॉयज आहेत. बघूया आता हे गेम खेळतात का. आता हे खेळतायत जावई आमचे. तर रूल असा आहे ना, तर बोर्डला लागून तर खाली ह्याच्यामध्ये बॉल पडला पाहिजे. एक 2 चान्स मी लागलाय. कसं रे, कसं खेळतात हे? ती मुलगी जिंकली. काय नाही, आपले 5 बॉल गेले फुकट. 500 रुपये गेले. दुपारचे 4:30 वाजून गेल्यात आणि अजून आमचं जेवायचं ठिकाण नाही मिळत. सगळं तहान भूक विसरून आम्ही लागलो फिरायला. आता मॅप्रोमध्ये आहोत. गेम खेळलो पण गेम मध्ये कोण काही जिंकलं नाही, कोणाला काही खेळताच नाही आलं. तुझा पैसा वेस्ट. 500 रुपये फुकट गेले. आता चालत जरा जेवतोय एका ठिकाणी. बघूया आता कुठे जेवतो. जोराची भूक लागली मला तर. आम्ही
आलो तर जेवायला आणि बस माझं तर आलंय. मी नॉर्मलच आता खाणार आहे आणि या लोकांचं अजून काय आलेलं नाही मिळत. बघू आता यांचं पण काय येते, किती टाईम लागतो. आणि इकडे बघा छोटी आहे तर असं हे काम करायला लागतं. आता पॅम्पर्स चेंज करायला लागलाय तिचं. मग पप्पा घेऊन बसल्यात आणि भाजी हळद पण नाही. मसाला डोसाला काही चव नाही मिळत, टेस्ट नाही मिळत. अशी भाजी सफेद सफेद आहे, पांढरी पांढरी. तिचा पण मेनू आलेला आहे. पनीर आणि भाकरी. कशी आहे रे टेस्ट? चांगला आहे. सगळे खायला उडून पडले होतं. भुका लागल्यात आम्हाला तर. आमची बी हा बघा कशी खायला लागली आईस्क्रीम. लगे हू करते ना. स्वतः जाऊन घेतलाय ना. सावी स्ट्रॉबेरी शेक मागवलाय. खाऊन बघते मी आता कसं लागते टेस्ट. मस्त एकदम भारी टेस्टी आहे. कसं लागतंय हो? मी बाकी लोकांना टाइम नाही खायला बिझाल्यात. कसं लागते? तर आमचं आता जेवण खाऊन सगळं झालेलं आहे. तर आम्ही मॅप्रोमध्ये चालू आतमध्ये आता. बघू इकडे काय काय आहे. आणि इकडे तर जास्त करून मला गेम दिसत टॉईजवाले. इकडे ना खूप ॲक्टिव्हिटी येतात आहे. हँग ऑन द वे, जास्त वेळ लटकावून राहायचं आणि मग हे टॉईज मिळणार आहेत आपल्याला. इकडे पण ॲक्टिव्हिटी आहे. इथे खूप सारे चॉकलेट आहेत. किती का भेटतं? 1 मिनिट 2 मिळेल काय ग. काय नाटते काय नालायची. बापरे, अरे तर चान्सच मारलाय मस्त. ही ॲक्टिव्हिटी मला आवडलंय. ते लटकायचं आणि चॉकलेट जेवढे आपल्याला जमा करता येतील तेवढं चॉकलेट जमा करायची. इथे पण एक गेम आहे. बॉल त्या बास्केटमध्ये गेला पाहिजे, मग यातला एक टेडी भेटेल. या पप्पांना सांग जास्त वेळ लटकून राहा. तर निखिल भाऊ गेला आता हँग करायला. बघूया किती वेळ राहतात. 2 मिनिटाचं टायमिंग आहे. भाऊजी आता बघू आमचे किती लटकतात. काय नाही राहायला लागलं आम्हाला खाली टेडीमध्ये. फोटोशूट चालू आहे इकडे. आणि ही दिसते ना, ही स्ट्रॉबेरीची ते शेती लावल्या स्ट्रॉबेरीची झाडं झाल्यात, पण अजून स्ट्रॉबेरी नाही झालेली मिळत त्याला. आणि हे मस्त तळ आहे, त्याच्यामध्ये कमळाच्या कळ्या झाल्यात. तर इकडे हे शेक आहेत
4 फ्लेवरमध्ये 297ला. आणि चला मग बघूया आता. हे बघ इथे काय आहे, बाय 2 गेट 1 फ्री. मोजिटो आहेत हे, ब्ल्यू करंट. इथे मॅप्रोचे सगळे प्रोडक्ट्स आहेत. चॉकलेट सिरप काय प्राइस आहे त्याची? ला येऊ का? हे काय आहे? ब्राउड कुकीज आहेत वेगवेगळ्या फ्लेवरमध्ये. खोपली वीट जॅगरी. इथे एक खाकरा आहेत, नो पाल्म ऑइल. किती प्राइस आहे? 150 ग्रॅमचे 270. मला ती प्राइस दिसतच नाही, मला डोळे फुटले वाटते माझे. 4 घेतले तर आपल्याला 792 मध्ये मिळतील. मॅप्रोमध्ये इथे हे स्ट्रॉबेरी बेरीचं काय आहे काय माहिती, सरबत. इथे मस्त वेगवेगळे फ्लेवर आहेत, ऑरेंज, व्हॅनिला, कोकोनट फ्लेवर पण आहे. कोकोनटचा मस्त दिसतो एकदम व्हाईट. ग्रीन ॲपल, मोजिटो. याची प्राईस काय आहे? बाय 2 लहान पण आहे तिथे, त्यामध्ये लहान बॉटल्स पण आहेत. हे चॉकलेट इथे लाईटमध्ये ठेवलं तर एकदम मस्त वाटतात. मंडळी मला ना इकडे स्ट्रॉबेरीची शेती दिसले, भारी आहे, खूप आहेत. तर चालले मी जरा बघायला. माझ्यासोबत कोण नाही, बाकीचे सगळे गेले गाडीमध्ये, मीच आली. मला दिसली तर तुम्हाला दाखवते. सो ही बघा, ही स्ट्रॉबेरीची शेती आणि थोडे थोडे स्ट्रॉबेरी लागले सुद्धा ह्याला. हे बघा मिरचीचे पण झाडं आहेत. स्ट्रॉबेरी आहे ही सर्व. आतमध्ये जायला एंट्री नाही, नाहीतर गेली असती. इकडे ही सर्व जागा साफ करून ठेवलंय. जेवढी तुम्हाला दिसते ना सर्व तिकडे ती स्ट्रॉबेरीची जागा आहे. आता शेती लावणार असतील कदाचित, माहिती नाही मला. इथे नांगरून ठेवलंय. इथे पण झाडं लावणार असतील स्ट्रॉबेरीची. आणि मला ना इथे 2 स्ट्रॉबेरी दिसल्यात, तर मी जरा घेते हात टाकून. काय माहिती, फुलं पण आहेत. सो मला हे स्ट्रॉबेरी भेटलंय, टेस्ट करते. स्ट्रॉबेरी एवढी दिसते सुंदर ना, एकदम लाल लाल. बरं टेस्ट करते. खूप गोड आहे, जेवढी नॉर्मली आपल्याकडे भेटते ना त्याच्यापेक्षा खूप गोड आहे, मस्त. इकडे स्ट्रॉबेरी आता मी घेतोय. 150 रुपये पाव आहेत आणि अंजीर 100 रुपये अर्धा किलो. बाहेर इतकं धुकं आहे ना की असं वाटतं की कोणीतरी खाली आग लावलेली आहे आणि त्याचा धूर निघतोय, पण हे धूर नाही तर हे धुकं व्हायला लागलंय. तुम्हाला दिसते का बघा. त्याच्यानुसार तुम्ही विचार करू शकता की इकडे थंडी किती आहे.